नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉईंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत दोन असे व्यक्ती आहेत ज्या व्यक्तीशी आम्ही वार्तालाप करणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्याविषयी, त्यांच्या समाजाविषयी. आता या दोन व्यक्ती कोण आहेत हे सांगण्यापूर्वी एक थोडासा संदर्भ देणं हे महत्त्वाचं आहे. 15 ऑगस्ट रोजी म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची योजना जाहीर केली. ही योजना म्हणजे विश्वकर्मा योजना. विश्वकर्मा या समाजाशी संबंधित किंवा पारंपरिक जन्मजात जे कौशल्य घेऊन जे समाज आपल्या समाजामध्ये वावरतात त्या समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्या कौशल्याचं जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी खास ही योजना तयार केलेली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होणार आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या योजनेचं लॉन्चिंग होणार आहे. याच योजनेच्या अनुषंगानं गोव्यातल्या विश्वकर्मा समाजाची ओळख तुम्हाला करून देण्याच्या निमित्तानं आजचा हा वार्तालाप आम्ही करणार आहोत. आणि त्या निमित्तानं आमच्यासोबत अखिल गोवा विश्वकर्मा मनुमय ब्राह्मण समाज या समाजाचे सक्रिय सदस्य चंद्रशेखर चारीबाब आमच्यासोबत आहेत आणि साईश चारीबाब आमच्यासोबत आहेत. तुम्हा दोघांचंही गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं मी स्वागत करतो. विश्वकर्मा समाज ज्यांना गोव्यात आपण चारी आडनाव धारण केलेले जे लोक आहेत ते विश्वकर्मा समाजामध्ये येतात आणि गोव्यात त्यांची संघटना आहे अखिल गोवा विश्वकर्मा मनुमय ब्राह्मण समाज. आता या समाजाचा समावेश हा ओबीसी घटकामध्ये आहे. एक असा समाज ज्या समाजाचं एक वेगळेपण आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात या समाजाच्या लोकांनी आपली एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. मग त्याच्यात चारी म्हटल्यानंतर कार्पेंट्री, मूर्तिकला, मेकॅनिक, फॅब्रिकेशन आणि संगीत आणि वादन म्हणजे एक जन्मतः एक कौशल्य किंवा कला घेऊन येणारा हा समाज आहे. आणि या समाजाच्या या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या योजनेच्या अनुषंगाने हा समाज चर्चेत आलेला आहे. आता याच योजनेच्या निमित्तानं या समाजाची नेमकी गोव्यातली परिस्थिती काय आहे, गोव्यात किती प्रमाणात हा समाज आहे, या समाजाचं सामाजिक आर्थिक जीवन कशा पद्धतीचं आहे, एवढी जन्मजात कला जी त्यांच्याकडे आहे त्या कलेची स्थिती काय आहे, जी पारंपरिक कला त्यांनी जतन केलेली आहे केवळ कौटुंबिक वारसा पद्धतीनं, म्हणजे वडील जर त्यांचे कलाकार असतील तर ती कला आपोआप त्याच्या मुलाकडे, त्याच्या मुलाकडून त्याच्या मुलाकडे, अशा पद्धतीनं पारंपरिक कौटुंबिक पद्धतीनं या कलेचा, या कौशल्याचा वारसा हा समाज गेली अनेक पिढ्या जतन करून आहे. त्यामुळे हा समाज समजून घेतानाच या नेमक्या योजनेचा कशा पद्धतीनं त्यांना फायदा होऊ शकतो आणि कशा पद्धतीनं या समाजाला एक उभारी मिळू शकते, या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही वार्तालाप करणार आहोत. तत्पूर्वी या विश्वकर्मा योजनेची थोडीशी माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो. उद्या 17 सप्टेंबर रोजी या योजनेचं लॉन्चिंग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती आणि त्याचं लॉन्चिंग उद्या होणार आहे. आता ही विश्वकर्मा योजना काय आहे तर 5 वर्षासाठी ही योजना तयार केलेली आहे आणि तब्बल 13,000 कोटी रुपयांची तरतूद, आर्थिक तरतूद या योजनेसाठी सरकारने केलेली आहे. अशा या पारंपरिक कौशल्य जतन करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना व्यापाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि हे कौशल्य आणि ही कला याला एक योग्य प्रशिक्षणाचा साज देऊन त्याला प्रोफेशनलिझम कशा पद्धतीनं प्राप्त करता येईल आणि खऱ्या अर्थानं उद्योजक म्हणून यांना कशा पद्धतीनं प्रोत्साहन मिळेल, या अनुषंगाने ही योजना तयार केलेली आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या योजनेअंतर्गत मिळणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 2 लाखापर्यंत केवळ 5% व्याजासह कर्ज देण्याची तरतूद या योजनेत आहे. आता या योजनेत कुठले कुठले घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याचीही यादी सरकारनं जाहीर केलेली आहे. आता जे घटक या विश्वकर्मा योजनेत समाविष्ट झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सुतार, सोनार, त्याच्यानंतर कुंभार, त्याच्यानंतर शिल्पकार, मूर्तिकार, SC समाज, गवंडी, विणकर, चटई, झाडू बनवणारे, दोऱ्या वळणारे, बेलदार, त्याच्यानंतर पारंपरिक खेळणी बनवणारे, नाभिक ज्याला आपण गोव्यात म्हालो म्हणतो,
हार तुरे तयार करणारे फुलकार, धोबी, शिंपी, मासेमारीचे जाळे बनवणारे, होड्या बांधणारे, चिलखत तयार करणारे, लोहार, त्याच्यानंतर कुलपं तयार करणारे, त्याच्यानंतर कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यारं बनवणारे, अशा या वेगवेगळ्या घटकांचा समावेश या विश्वकर्मा योजनेत करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत खास प्रशिक्षणाचीही सोय करण्यात आलेली आहे आणि हे प्रशिक्षण जे घेणार आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये दररोज आर्थिक मदत मिळणार आहे. त्याच्यानंतर 15,000 रुपये ही वेगवेगळी जे आयुधं असतात, जे इक्विपमेंट्स असतात, काम करताना ज्या ज्या गोष्टी, टूल्स ज्याला आपण म्हणतो, त्या टूल्सच्या खरेदीसाठी 15,000 रुपये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेत पहिल्या वर्षी तब्बल 5 लाख कुटुंबांना हा लाभ देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने देशातली सगळी राज्य सरकारं ही सज्ज झालेली आहेत ही योजना राबवण्यासाठी. आपल्या गोव्यातही उद्याच या योजनेचं लॉन्चिंग होणार आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या योजनेचं लॉन्चिंग होणार आहे आणि या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे, त्याचबरोबर गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक हे देखील हजर असणार आहेत. तर कशा पद्धतीनं ही योजना यशस्वी होऊ शकते आणि कशा पद्धतीनं ही योजना या वेगवेगळ्या घटकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकते, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्ही या निमित्तानं करणार आहोत. चंद्रशेखर बाब, सुरुवात तुमच्याकडल्यान करूया. अखिल गोवा विश्वकर्मा मनुमय ब्राह्मण समाज, खरं म्हटल्यार ओबीसी घटकांत तुमचो आस्पाव जाता. ओबीसी म्हटल्या उपरांत 60% लोक आहात ते भंडारी समाज असतात आणि गोंयांत तर अशी परिस्थिती तयार झाल्या की ओबीसी म्हटल्यार भंडारी, हेर जे घटक असतात तांची संख्या खूप कमी असल्या कारणान ते खंय तरी दुर्लक्षित उरतात, खंय तरी ते मुख्य प्रवाहान केन्नाच आमकां दिसून येनात. आयज ह्या येवजणेच्या निमतान विश्वकर्मा समाज, ह्या योजनेकून नांवूच विश्वकर्मा दिल्ल्या कारणान पयलो समाज जाची वळख विश्वकर्मा म्हटल्या उपरांत जाता ती च्यारी समाजाची. गोंयान हो तुमचो समाज कितलो आसा, खंय खंय आसा आणि ह्या समाजाची नेमकी सध्याची सामाजिक आर्थिक स्थिती गोंयान कितें आसा? आता आमचो हो समाज आसा पळय तो ऑलमोस्ट ऑल गोवाभर पसरलेलो फूल गोव्याक आनी ऑलमोस्ट 16 ते 17 हजार आमची टोटल पॉप्युलॅरिटी आसा, पॉप्युलेशन आसा. पूण ती आमची फूल गोव्याक भरले आसल्या कारणान आमकां अशें हें मेळना की बाबा आयचे तुमकां राजकारणी खबर आसा ते चडशे वोट बँकूच पळयतात आनी आमचे खंयचेच अशे मतदारसंघान अशी वोट बँक अशी आमची प्राबल्य ना. ताका लागून आमकां कितें जाता की आमी अशे दुर्लक्षीत उरता. आमी कोणाय मंत्र्या कडेन गेले जाल्यार जावं कितें कामाक लागून कोणा कडेन गेले जाल्यार ते म्हणटा तुमची वोटींग कॅपेसिटी कितकी आसा, कितके जाण वोटर्स आसा. पूण आमी इतके आमचे लोक दाखोवंक शकना की बाबा एक गठ्ठा अशें मतां आसा अशें आमची ते दाखोवंक शकना. म्हणून त्या कारणान आमचे सदींच अशें दुर्लक्ष आमचे कडेन जाल्लेलें आसा. कित्याक आमी कोणाक अशें वोट मेन आतां चडशे वोट बँकूच पळयता ताका लागून आमी अशें दुर्लक्षीत जाल्लेले आसा. आनी आमची जी आर्थीक परिस्थिती आहा पळय ते आमी कितें जाता, आमी पयलीं पासून ट्रेडिशनल कार्पेंटर जाल्ल्या कारणान तुमकां खबर आसतलें सगळे ट्रेडिशनल आयुध्यात आमी यूज करून येयल्ले आसा आदी पासून आतां पर्यंत. आनी आतांय खुबशे अशे फॅमिली आसा जे ट्रेडिशनलूच ते यूज करता. आतां हांव अशें हें करता की लोकांक की आतां जी नवी टॅक्नोलॉजी येता तेकाय आमी थोडे तेज्या वाटेन वचोंक जाय. तेजी जी आयुध्य आसा कितें आसा न्यू टॅक्नोलॉजी येयल्या ती आमी आत्मसात करूंक जाय आनी तेज्या प्रमाणे काम करूंक जाय, जें आमकां बरें पडटलें आनी आमचें कामूय खूब फास्ट जातलें. आतां कितें जाता आयच्या दिसाक गोंयान पळोवंक गेल्यार च्यारी समाजाहून भायले जातीचे लोक आसात ते खुबशे जाल्ले आसात. ते कार्पेंट्री करतात, ग्रिलीचें काम करतात, गॅरेजी आहा तेंच्यो. सो ह्या दृश्टीन आमचे जे समाजाचे लोक आसा आमकां अशें बिरूद लागले आहा की आमी एक्चुली खरें पळोवंक गेल्यार बॉर्न इंजिनियर्स. एब्सोल्युटली बॉर्न इंजिनियर्स. आमकां जे लोक कोणा कडेन जायना पळय ते काम आमचे कडेन येतात लास्टाक की करा म्हणून आनी आमचो कोणूय मनीस वयता आनी तें काम कंप्लीट करून येता. पूण तांकां त्या प्रमाणान तेंचे मोबदलो मेळना, ज्या तरेन तांकां मेळोंक जाय त्या प्रमाणे मोबदलो मेळना. सो आमी हेजेरूय थोडो विचार करून ताका लागून आमी थोडे आमचे समाजाची एकठांय जावन सगळे आमी विखुरलेले आसले सगळे एकठांय जावन हेजेर विचार करून आमी फुडें वचोंक जाय की बाबा आमी फुडें कशें कितें करतले. चंद्रशेखर बाब, गोंयान आमी पळयतात की ओबीसी
ओबीसीच न्हू तर बहुजन समाज म्हणटात पळय त्या बहुजन समाजामध्ये वेगवेगळे मतभेद वेगवेगळे गट हे असतातूच कारण हय लोकसंख्येन जेन्ना एखादो समाज व्हडलो असता तातूंत मतभेद आसप वेगवेगळी मतां आसप हें कितें नवीन ना आता विषय असो आहा की भंडारी समाजाच्या बाबतीत आमी पळयतात तेंची आतां वेंचणूक एन्युअल जनरल बॉडी ते दीस जाली तातूंत अनेक वाद जाले हेर समाजूय म्हणजे खारवी समाजाच्या बाबतीनूय वेगवेगळे गट आसात तशें तुमच्या विश्वकर्मा चारी समाजा भितर तुमची एकूच संघटना आसा काय आनीकूय वेगवेगळ्यो संघटना आसात आमच्यो ही जी विश्वकर्मा अखिल गोमंतकीय विश्वकर्मा मनुमय ब्राह्मण समाज आहा पळय ही आमची मेन संस्था आसा जी गोंयभर आसा मागीर आमच्यो बारीक बारीक संस्था आहा पळय त्यो तालुका मर्यादीत आसा आतां मडगांव एक संस्था आसा पेडणे एक संस्था आसा पूण ह्यो सगळ्यो संस्था तुमच्याशी लिंक आमच्याशी लिंकूच मेन आसा संस्थेशी लिंक हय मेन संस्थेशी लिंक आनी थोडे कितें आसा अशे मतभेद हे प्रत्येक मत आमचे विचार एकामेकाक सगळ्यांचे पडटले अशें आसना बरोबर थोड्यांचे विचार वेगळे असता आमचे विचार वेगळे असता सो ताका लागून थोडे मतभेद हे विचारीक मतभेद असताच असतात बरोबर 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 असता ते उरतातूच उरता साईश बाब तूं प्रत्यक्षान ग्रावंडाचेर काम करपी मनीस हय म्हणजे तूं कार्पेंट्री अजुनूय तूं कार्पेंट्री करता हय कित्याक लागून म्हणजे जशें आतां बॉर्न इंजिनियर्स एक आमच्या चंद्रशेखर बाबान एक गजाल सामकी सत म्हणजे म्हाका दिसता आमच्या सगळ्या प्रेक्षकांक ही गजाल पडटली की जेन्ना खंयच्या तरी एका प्रॉब्लमाचें सोल्युशन खंयच सापडना तें सोल्युशन चारी कडेन सापडटा आनी तो फक्त हात लायता आनी तें झप्प करून सोडयता इतली देणगी दैवी देणगी ह्या समाजाक प्राप्त जाल्लेली आसा दैवी देणगी म्हणजे पेक्षा म्हणटा हांव तेचेर चारी लोक आसात तो खूब विचार करून मागीर तेचेर तेका हात घाल ना एक्झॅक्टली दैवी देणगी म्हणजे दैवी म्हटल्या उपरांत तातूंत विचार किंवा बुद्धी नसता आपले असो पाशे अशातलो भाग नसता वापरता हय साईश बाब म्हाका सांग तूं कार्पेंट्री करता आता कार्पेंट्री तुमच्या संबंधी म्हणजे चारी समाजाची संबंधी जे जे व्यवसाय आसात किंवा कला आसात त्यो सगळ्यो गजाली ह्यो मुख्य गजाली ताच्या शिवाय कांयच फुडें वचना खंयचीच गजाल फुडें वचूंक शकना इतलो डिमांड तुमच्या त्या स्किलाक तुमच्या त्या कलेक आसा इतलें आसून सुद्दां तो समाज आजून मेरेन ज्या पद्दतीन फुडें वचपाक जाय त्या पद्दतीन फुडें गेल्लो आमकां दिसना तुका कितें दिसता कितें कारणां आसूं शकता हाची म्हणजे म्हाजें उदाहरण दिल्यार म्हाका दिसलें की आर्थीक फाटबळ ना तें मुख्य कारण आसलें म्हणजे म्हाजो बापूय काम करतालो पूण तेका जाय तो दिसावडो मेळनासलो आनी गांवांत रावल्या कारण लोकां कडेन पयशे नासताले कोण कोयत्यो आनी कितें हाडटाले म्हणजे भात्या वयलें काम तसलें करताले म्हणजे तांकां कळटालें की हेच्या कडेन पयशे ना बाबा तो सांगतालो आयज आसूं पयशे नाका जाल्यार तो कितें दिता तें घेतालो 5 रुपया कितें मेळटा तें घेतलें मागीर काम केलें तो तेचें काम जातालें कोण शेतकार आनी कोण पूण अशें करून आमची उदरगत जायनासली म्हणजे म्हाका जाल्यार शिक्षणाक खूब अडचणी येयल्यो शिकपाक लागून मागीर हांव एक वेळ काम करतालो हाफ टायम आनी हाफ टायम हांव शिक्षण हाफ डे गेलो स्कुलान गेलो अशें करून हांव शिकला पूण खुबशे अशे आमचे फॅमिली पयले तेंची अशीच परिस्थिती आसली आनी तेका लागून म्हणजे आर्थीक फाटबळ हे मेन नासलें तेका लागून म्हाका खूब अडचणी येयल्यो म्हाजो अनुभव सारकें तुजें की कशें कला तुज्या कडेन भरपूर आसत तुज्या कडेन बुद्धी खूब आसत पूण आर्थीक पाठबळ ज्या मनशाक ना तो मनीस फुडेंच वचपाक शकना आनी तूं जसो सांगलो की कशें जालां की आयज भायल्या राज्यांतल्यान कितलेशेच कारागीर गोंयांत येयल्या आनी तांकां लोक रोख तेंच्या कडेन वेव्हार करता तो सांगता ह्या कामाचे बाबा 2000 ह्या कामाचे 3000 आनी लोक तांकां ते काडून दितात आतां चारी म्हणा तो आमचोच आसता न्हू कर रे तूं ते मागीर हांव 8 दिसान दिता पगार पडटकूच तुका दिता सो असो वेव्हार जाल्ल्या कारणान कांय प्रमाणान लोक पयशे दिवपाकूय फाटीं फुडें सरतात आनी कांय अश्यो केसी आसात जेतून पयले एडवान्स पयशे ताका गरज आसता म्हणून घेता आनी मागीर तो कामाकूच येना अश्योय तक्रारी आसात चंद्रशेखर बाब एक बरी गजाल आनी एक म्हत्वाची गजाल तुमी सांगली की तुमच्या कडेन जी पारंपारीक कला आसा ती कला तुमी पारंपारीक जी हत्यारां आहा आयुधां आसा ती वापरूनच ती कला तुमी फुडें व्हरत गेले तातूंत खुबशे बदल जाले नवी टॅक्नॉलॉजी येयली नवे इक्विपमेंट्स येयले अशे इक्विपमेंट्स येयले ज्या इक्विपमेंटांतल्यान ज्या कामाक 2 दीस लागताले तें काम एका वरा भितर जाता पूण ह्या सगळ्या गजालींक पयशे लागतात एक म्हत्वाची गजाल त्याच्या खातीर दुसरी जागा लागता तिसरी गजाल म्हटल्यार तेचें प्रशिक्षणाची जर प्रशिक्षण घेतलो जाल्यार ताका शिक्षण लागता मागीर खंय तरी वचोन तें करचें आसता आतां शिकपाची खूब आस्त आसता पूण घरांतसून भायर वचून शिकपाक मेळटा काय कितें मागीर
कुटुंबाकडे कोण पळयतलो, ह्यो सगळ्यो गजाली तातूंतल्यान येतात. आता म्हाका एक सांगा की तुमच्या समाजा भितरूच ही कला एक जन्मजात कला आसतना ह्या चारय समाजा कडल्यान आपल्या भुरग्यांक त्या कलेच्या दिकेन प्रोत्साहन दिवपाचो प्रयत्न जाता काय कितें, की तुमची जी नवी पिढी आसा ती तुमच्या पारंपारीक कला किंवा कौशल्या कडल्यान पयस वयता, कितें दिसता तुमचें निरीक्षण कितें? अजूनही खूपशे असे गांवांनी लोक असतात, आमचे जे समाजाचे लोक असतात, ते अजूनही ती कला फुडें व्हरतात, चालू आसा. थोडे थोडे कितें जाता आमकां, आतां जशें साईश बाबान सांगलें की आमकां त्या प्रमाणे मोबदलो मेळना, पयशे मेळना. त्या कारणान खुबशे जाण अशे शिफ्ट जाले आपले कलेच्यान. खुबशे जाण नोकरेक वयता भायर, दुसरे नोकरेक वयता आनी दुसरी वेगवेगळी कामां करतात. जे आमचे पारंपारीक हें आसले पळय थोड्यांनी सोडलेय बी अशे, जे आमचे उद्योग आसले, कार्पेंट्री आसले, गॅरेजीस आसले, ते सोडलेय बी खूब जाणांनी. कित्याक आमकां आतां तुमी जशें म्हटलें की जे दुसरे समाजाचे लोक जेन्ना रोख मोबदलो मागता सोमतेच, तांकां ते सोमतेच एडवान्स दिता आनी कामां करून घेतात. पूण आमचे तुमी म्हटल्या परत त्याच प्रमाणे तीच परिस्थिती जाता की तुका एक 4 दिसांनी दिता रे, मागीर ते 4 दीस केन्ना दिना. 4 दीस केन्ना दिना ते 8 दीस वयता, 15 दीस जाता. मागीर कितें जाता, आमचो जो मनीस आसा, जो चारय समाज आसा, मनीस आसा, जो काम करपी आसा, तो मागीर परत परत विचारूनय ताका वाजेता की कितके फावटी म्हणून विचारतलो. आनी तो जो मोबदलो आहा तो परत येना. ताका लागून कितें जाता, जे पयशे नासल्या कारणान आमची खुबशी पिढी आहा, नवीन पिढी आहा पळय, ती थोडी आतां शिफ्ट जातात. पूण म्हाजें आतां कितें आसा की आमच्या कमिटी तर्फे हांव हें म्हणूंक सोदतां की आमी आतां फुडें अशे सरल्यात, आतां हळू फुडें सरतले आनी सरल्यात की तांकां सगळ्यांक एकठांय करपाचें आनी आमच्या समाजाची कितें तरी उदरगत जावपाक लागून कितें तरी आमी फुडें पावल घालपाचें चिंतलां. ताका लागून आतां सुरवात केल्या आमी आनी आनी आनीक आमी वयतले फुडें सगळे आमचे फुडले नवीन पिढीक सगळे घेवन आनी न्यू इक्विपमेंट्साची तांकां सगळी वळख दितले की बाबा हें अशें इक्विपमेंट घेवन तुजें इतकें काम फास्ट जातलें, जे तूं 4 दीस करूं शकता तें एकाच दिसान तुजें काम जातलें. सो तें आमी सद्या आमी चल्ल्या की करपाचें चिंतलां आनी आमी चालू केलां करपाक. सो तें जातलें बेगीनच. साईश बाब, तूं कार्पेंट्रीन आसा. एक गजाल, आतां पणजी सारक्या शारांत जेन्ना आमी रावतात तेन्ना बारीक सारीक कामा खातीर आमकां मनीस जावं पडटा. बारीक सारीक म्हणजे एक फळे मारपाक जाय, आयदनां दवरपाक, किंवा आनी कितें तरी टेबल अभ्यासाक करपाक जाय. अशा वेळार परिस्थिती अशी जाता की मनीसूच मेळना. आनी मागीर मेळटा कोण, तर हे जे भायले जे कार्पेंटर येयल्ले असतात ते साद्या साद्या कामांक तुका 1000-2000 अशा पद्दतीन हे घेतात. विशय असो जाला की एकीकडे तुमी आसा, एकीकडे गिरायक आसा. गिरायक आनी तुमी हांचो मेळ घडोवपीची एक यंत्रणा आसपाक जाय. ती यंत्रणा ना. म्हाका अजुनूय उगडास आसा की एक ॲप बेज, टेलिफोन बेज एक सर्वीस चलताली, तेचें नांव सर्वीस सिंग म्हणून. आनी तेजे बोर्ड सगळी कडेन लागताले. म्हणजे तुमकां कितें जाय, कार्पेंटर जाय, तुमकां प्लंबर जाय ते इलेक्ट्रिशियन जाय, तेचेर एक नंबर आसतालो. तुमकां जाय त्या नंबराचेर कॉल करपाचो. तो घेतालो, तुमी खंय रावता, अमक्या जाग्यार, ओके, 15 मिनटान मनीस पावलो आनी 15 मिनटान मनीस स्कूटर घेवन थंय येतालो, तुमचें काम कराप, बील मारप, गेलो. अशी कितें तरी यंत्रणा ही तुमच्या समाजा भितर, तुमचे समाजान जे जे वेगवेगळे कौशल्य, स्किल्ड बेज जे तुमच्याकडे वर्क फोर्स आसात, त्या वर्क फोर्सा खातीर एक समाजाच्या वतीन सरकाराचे सहाय्य घेवन अशी एक ॲप बेज किंवा अशी एक ऑनलायन पद्दतीची सर्वीस तुमी तयार जर करीत जाल्यार तुमकां दिसना की त्याचो खूब फायदो जातलो म्हणून? खूप फायदा. हय. अशे प्रयत्न तुमचो समाज किंवा तुमच्या वतीन कितें ह्याच्या पयलीं जाल्या काय कितें? असं हांवें विचार केल्लो पूण तो प्रत्यक्षान घडोवंक ना. अशें कितें तरी जावचें हांव चिंत्तालो, ऑनलायन म्हणटात मग तशें. एक्झॅक्टली. कारण कशें आहा की फक्त शारांनूच न्हय तर गांवांनूय आज परिस्थिती आहा की साद्या साद्या म्हणजे खंय तरी खिळो मारपाक जाय, तोय खिळो मारपाक आयज लोकांक जायना. आनी त्याच्या खातीर मनीस जावो पडटा आनी त्याच्या खातीर कोण तरी खंयसून पयसून त्याचो येवपा वचपाचो खर्च. म्हणजे तुम्ही तालुका बेज जर अशा पद्दतीची यंत्रणा तयार जायत, एका फोनाच्या कॉलाचेर सगळ्यान लागीं जो मनीस आसता तो वयतलो, ते काम करतलो. आनी कशें आहा, ताच्या खातीर तुम्ही रेट फिक्स करपाक शकता. ह्या कामाचे हे पयशे, कोणाचेर उपकारूय करपाची गरज ना, कोणाचेर फावर करपाची गरज ना आनी कोणाक फटोवपाची गरज ना. तर अशा पद्दतीची यंत्रणा चंद्रशेखर बाब ह्या समाजाच्या वतीन ही टॅक्नॉलॉजीचो उपयोग करून कशा पद्दतीन रोजगार, चडांत चड रोजगार तुमच्या समाजाच्या ह्या लोकांक किंवा भुरग्यांक मेळोवन दिवपा खातीर अशी कितें विचार तुमी फुडें व्हरोंक शकतात? हय, हो विचार आमच्या मनान आसा एक्चुली करपाचो असो. पूण आतां परिस्थिती कितें जाल्या की आमकां अजून आमी सर्वे चालू आसा.
फूल आतां कोण खंयसर रावता कितें जाता की आतां तुमीच म्हटलें की आतां समज मडगांव तालुक्यान आमकां समज कोण मनीस जाय जाल्यार आमी म्हापशेचो मनीस हांव मडगांव धाडूं शकना. ना बरोबर. आमकां मडगांवचोच अरावंड मनीस कोण जाय जो थंय धाडपाक जाय. सो तें काम इजी जातलें म्हणजे त्या मनशाक संवय पडटले जो कोणाक काम करून घेवंक जाय ताका. बरोबर. कित्याक म्हापशेसून धाडलो जाल्यार तो आपलो प्रवासाचो खर्च काडटलो सगळें काडटलो. सो ताका लागून आमी अशें आतां सर्वे चालू आसा आनी आमी सगळे आमच्या समाजाचे कोण कोण कार्पेंटर आहा कितें आसा तेजी आमी सर्वे स्टार्ट केल्ली आसा की खंय कोण आसा कितें आसा जावं आमचे कोण गॅरेजवाले आसा ते चालू आसा आमचे आनी हेजेर आमी विचार स्टार्ट केला करपाक आनी थोडे दिसांनी म्हाका दिसता एक थोडे दिसांनी आमचे जावंक जाय हेजेर विचार आसा. आर्थीक पाठबळ नसल्या कारणान साईश तूं सांगलें की आमी फुडें वचपाक शकूंक ना. हय आता ही एक मोठी येवजण विश्वकर्मा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी सुरू केल्या आणि आर्थीक पाठबळ दिवपाची तरतूद ह्या येवजणेन केल्या. म्हणजे पहिल्या टप्प्यान 1 लाखा मेरेन बिनव्याजी कर्ज, दुसऱ्या टप्प्यान 2 लाखा मेरेन कर्ज 5% फक्त व्याज आसतलें. तुका कितें दिसता की ह्या येवजणेचो लाव तुमच्या समाजाक जावं शकता काय कितें आनी जर ह्या येवजणेचो लाव मेळ्ळो जाल्यार ताचो कितें बदल तुमच्या भितर जावपाक शकता? म्हणजे पर्सनली उलोवंक गेल्यार हांव भितर बरे न्यू इक्विपमेंट्स घेवंक शकता. नवे आवता नवे आतां समजा CNC मशीन घेवपाक जाय जाल्यार कमीत कमी 10 लाख जाय. हय म्हाज्या फ्रेंडान घेतला पूण ताका खूब अडचणी येयल्यो म्हणजे पेपर वर्क खूब मागीर ऑफिसान फावटी मारचे पडले काम साडून तो वयतालो हें हांवें पळयलें. म्हणजे प्रत्यक्षान कितें आसता स्कीम म्हटल्यार कितें आसता सरकारी ते हांवें पळयली ताका म्हणजे म्हाका समजलें कितें कितें आनी ताका सुद्दां हे 10 लाख सरकार ताका लोन पास केलें आनी त्या भायर ताच्या बॉसांतले ताका जवळ 3-4 लाख स्वताचे खर्च करचे पडले. म्हणजे मनशा कडेन तोच प्रश्न परत ते विसियस सर्कल म्हणटा पळय तशें त्याच्या कडेन पयशे आसल्या शिवाय तो ते 10 लाख घेवंक शकना तेजो फायदो घेवंक शकना. बरोबर ना. आता तूं जर पळयशीत म्हणजे आतांच्या परिस्थितीन जे कितें नवी टॅक्नॉलॉजी किंवा नवे बदल घडल्या तातूंत 15,000 रुपया हे इक्विपमेंट्स घेवपाक म्हणून दवरल्या तरतूद खरेंच शक्य आहा 15,000 हे इक्विपमेंट घेवंक शकतात आतां आयच्या घडयेक? 15,000 काय येना तितक्या पयशांनी पळोवंक गेल्यार. आणि 1 लाख बिनव्याजी कर्ज. आता एक मशीन सुद्दां जर तूं घेतलो हय जाल्यार सुद्दां ताका कितलेशेच पयशे पडटात. दुसरी आतां फॉर एक्झाम्पल पेंटिंगेचें जर तूं मशीन घेतलो, जनरेटर घेतलो किंवा स्प्रे पेंटिंग करपाचो घेतलो, ते लायटीचें बील ते हे 1 लाख खरेंच पावोंक शकता? ना ते अर्देच काम जातलें कंप्लीट जायना भितर तो प्रोसेस. एक्झॅक्टली. आता ही येवजण म्हणजे देश पातळीच्या कारागिरांचो विचार करून ही येवजण सरकारान तयार केल्या. गोंयांत जरी ही परिस्थिती वेगळी आसली जाल्यार देश पातळीचेर अजूनय तशे पारंपारीक कारागीर आसात. OBC म्हणून तुमचो आस्पाव जो जाला त्या OBC खातीरूय OBC वित्त विकास महामंडळ आसा ज्या महामंडळा मार्फत OBC खातीर म्हणजे कर्ज दिवपाची एक पद्दत आसा. ह्या OBC महामंडळा कडल्यान चारी तुमच्या समाजाक अशा पद्दतीचे आर्थीक पाठबळ मेळटा किंवा OBC म्हणून जे कितें गजाली आसात जे कितें रिजर्वेशन म्हणा, नोकऱ्यांतले रिजर्वेशन, शिक्षणातले रिजर्वेशन हाचो लाव तुमच्या समाजाक कितलो जाता चंद्रशेखर बाब? आमच्या खरें सांगचें म्हटल्यार आमचे समाजान OBC जाल्ल्या कारणान किंवा आमचे लोकूय खूब भुरगे खूब हुशार आसले. आतां थोडे डॉक्टर जाल्लेले आसा OBCचे हेतूर सर्टिफिकेट घेवन, थोडे इंजिनियर खूब जाल्लेले आसात. सो OBC खातीर आमकां शिक्षणाक लागून सद्या तरी लाभ खूब जाल्लो आसा. आनी प्लस आतां आमी हेजें सांगचें म्हटल्यार आतां खंयचे तुमी महामंडळ केल्ले आसा हेका लागून OBC खातीर. पूण आमचे प्रॉब्लम कितें जाता आमी पयशाचें पाठबळ आसल्या कारणान आमचे इन्कम टॅक्स रिटर्न जावं आनी कितें गोश्टी तसल्यो आमच्या फाटल्यान आसना. की समज लोन काडटले जाल्यार पयलीं बँक कितें करता हे लोन सगळे आहा पळय थ्रू बँकूच येता. बरोबर. लोन कोणें समज सरकाराचें आसलें जाल्यार ते एक बँकेक ते नॉमिनेट करता आनी ती बँक आमकां लोन दिता. पूण बँक कितें करता तेंची रिपेमेंट कॅपेसिटी पळयता. पूण रिपेमेंट कॅपेसिटी पळयतना आमचें ते आर्थीक पाठबळ पयलेंच आसना. बरोबर. सो ताका लागून ते आमकां लोन ते पेपर वर्क करता हें करता म्हणून नाका शेवट जाता. खरें सांगचें म्हटल्यार सगळे ते पेपर वर्क कंप्लीट करता, सगळें करता, मागीर ते मार्जीन मनी घाल आनी कितें कर हें कर, मागीर अशें दिसता की लोन काडपाचें कितें आसा तितूरूच चलोवपाचें. बरोबर. लोन काडपाचेंच कित्याक अशे गोश्टी जाता थोड्यो गोश्टी. ताका लागून आमचे खुबशे लोक आहा पळय आतां कितें जाता आतां हेणेच सायश बाबान म्हटलें
की आपल्या त्याच्या फ्रेंडांक त्रास जाले, त्या फ्रेंडांक त्या मनशाक वळखता ताका खूब त्रास जाले, म्हाका खबर आसा. पूण ते आतां त्रास जाले, तेणें आपले 3-4 लाख घातले, ते कडेन पयशे आसले म्हणून तेणें घातले, पूण थोडे जाणा कडेन पयशे तितके पयशे आसना. तेंच्यांनी कितें करपाचें? बरोबर. सरकारान तेंचेरूय आमकां कितें, तेजेरूय कितें आमकां फॅसिलिटी दिवपाची, की आमचे समाजाचे जे खरेच ट्रेडिशनल क्राफ्ट्समॅन आसा तांकां बिनव्याजी लोन दिता बरोबर 1 लाखा पर्यंत, प्लस आमकां जास्त पेपर वर्क न करता आनी जास्त तेजे फाटले आर्थीक पाठबळ न पळयता आमकां लोन समज दिलें जाल्यार आमकां जें खूब बरें जातलें. साईबाब, तू जेन्ना काम करता, तुज्या बापाय कडल्यान तूं हे जे कार्पेंटरीचें काम हें फुडें व्हरता, तुका कितें दिसता तुज्या समाजांतले हेर जे भुरगे आसात ते भुरगे ह्या कामान इंट्रस्ट दाखयतात काय तांचो ह्या कामा वयलो इंट्रस्ट आतां गेला? तुजें ऑब्जर्वेशन कितें? हांवें पळयलां तांकां हितूर रस ना हें काम करपाक. कित्याक तांकां सर्वीस केल्ली बरी कशी दिसता, कित्याक काय सांबाळचें पडना. आतां हें काम घेतले पयलीं कामाचें रिस्क आसता, मागीर भितर तुका ते टायमार जावपाक जाय. बरोबर. टायमार जावंक जाय हें सगळ्यांत पयली गजाल. महत्वाचें. एक सर्रास म्हणजे चारींच्या बाबतींत एक सर्रास समज, गैरसमज, अपप्रचारय आमी ताका म्हणपाक शकता की दिल्लें काम केन्नाच वेळेन मेळना. पूण मनीस विचार करिना की दिल्लें काम वेळेन मेळना म्हणजे तो ज्या पद्दतीन ज्या सगळ्या आव्हानांक सामोरे वचोन तें काम पुराय करपाचो यत्न करता ताचो विचार कोण करिना. प्रत्येक मनीस व्यवहारीक दृश्टिकोनांतल्यान विचार, आपूण तें काम केलां म्हणजे तें तेणी कशेंय करून करूंक जाय. पूण 4 कामां त्याच्या हातीन आसतात, ती सगळी टप्प्याटप्प्यान ताका पूर्ण करपाक जाय. पूण आतां जेन्ना आमी कस्टमर म्हणजे गिरायक म्हणून जेन्ना एका घटका कडेन पळयता जाल्यार त्या गिरायकाचो आयच्या घटकेक गिरायकाक तूं कशान टायमली डिलिव्हरी दितलो, कसो ताका तूं सॅटिस्फाय करतलो, ताचेरूच त्या कंपनीचें किंवा त्या धंद्याचें यश आसता. आनी त्या खातीर हे तूं आतां म्हणटा की नवे भुरगे जे आसात तांकां हो सगळो व्याप म्हणटा तो तांकां इंट्रस्ट ना. तांकां दिसता की तेच्या परस एक नोकरी धरली काय आपलो म्हयन्याचो पगार येयलो. हो व्याप, ह्यो भानगडी, हेचे गाळी खा, तेच्यो गाळी खा, तेच्या टायमार दिवंक ना म्हणून तेच्या पासून लिपोवन राव, ह्यो सगळ्यो गजाली करपाची गरज ना. पूण एक गजाल चंद्रशेखर बाब, तुमी तुमची संघटना आसा, एक मेन तुमची कोर म्हत्वाची संघटना, आनी मागीर तुमचे तालुका वायज हें आसात. तुमच्या समाजांतले कितलेशेच भुरगे आयज इंजिनियर जाल्या, दोतोर जाल्या, हेर क्षेत्रांनूय वेगवेगळ्या पदांचेर आसात. तातूंतल्या कांय अशा पद्दतीन शिक्षण घेवन मुखार गेल्ल्या एक म्हत्वाच्या जाग्यार काम करपी किंवा उद्योग क्षेत्रांत आसपी अशा लोकांची मदत घेवन जे पारंपारीक तुमच्या समाजाचे जे लोक आसात, जे अजूनही पारंपारीक पद्दतीनूच आपलें काम करतात, तांच्या खातीर अशा पद्दतीची एक यंत्रणा, जशी आमी वदळ उलयले की प्रत्येक तालुक्यान जर तालुक्यातल्या लोकां खातीर जर अशी यंत्रणा तयार केली, एक ऑनलायन नंबर, ज्या नंबराचेर कॉन्टॅक्ट केल्या उपरांत मनीस ताबडतोब येतलो आनी ती सगळीं कामां, मागीर ती गाडयेचें काम आसूं, पेंटिंगेचें आसूं, कसलेंय आसूं, जे संबंदीत कामां आसात ती अशे यंत्रणा तयार करपाक लागून तुमचो समाज कितें प्रयत्न करतलो? आतां आमच्या समाजाचें कितें जालें, हें जेन्ना कोवीड येयलो तेन्ना सगळे आमचे वेव्हार सगळे डळमळीत जाले, खरें सांगचें म्हटल्यार. आनी ते हेतूंतसून आमी आजुनूय सारके अशे लेवलीक येवंक ना. सो आतां ऑलमोस्ट आमी लेवलीक येतात आनी हेज्या फुडें आमी हेजेरूय विचार केल्लो आसा आनी हेजेर विचार करतले आनी हेजेर आमी काम करतले. खूब म्हत्वाचो मुद्दो, म्हणजे हांवूय विसरलेलो मुद्दो, कोवीड. म्हणजे खरेंच कोविडाच्या काळान तुमच्या समाजाची जी जीवन पद्दती आसा आनी जो वेवसाय आसा ताका खूबच खऱ्या अर्थान म्हणजे खूब व्हडलो फटको. कितें घडलें कोविडाच्या वेळार? कसो समाज तुमचो पिंजलो गेलो? कोविडाच्या वेळार सारके कामां नासलीं, सगळे लोक घरा बसून. सो आमकां अशे थोडे लोकांची अशी परिस्थिती जाली की जेवपाक अन्न ना अशें जालें खुबशे जाणांचे. कित्याक आमचे खरें पळोवंक गेल्यार हाती वयले पोट म्हणटा अशें, आयज काम केलें आयज खाल्लें अशें कशें लेबर टायप. कित्याक आयज काम तुका आसलें जाल्यार तुका पयशे येयले आनी सगळ्यांची परिस्थिती तीच आसा. चडशी जाणांची, आमचे जे कार्पेंटर आहा जावं गॅरेज वाले तेंची सेम परिस्थिती आहा. सो तेंची अशी थोड्यांची अशी परिस्थिती जाली की जेवपाक अन्न ना अशें जालें. पूण तरी पूण आमचे समाज तग धरून रावलो. हांव तांकां सगळ्यांक हें करता की थँकफूल आभार मानता की तेंच्यांनी आजून पर्यंत आपली तरी पूण इतकी समज वायट परिस्थिती येवन सुद्दां आपली कला तेंच्यांनी दवरल्या आनी करतात अजुनूय. सो आतां हळूहळू आमी उबारी घेतात, इल्ले इल्ले आमी आतां
तितूंतसून भायर सरतात. एक निमणो प्रश्न म्हाजो तुमकां दोगांयकू की ही जी येवजण केंद्र सरकारान सुरू करपाचें जें थारायलां आनी ज्या पद्दतीन 13,000 कोटी रुपयाची तरतूद केल्या पयल्या टप्प्यान 5 लाख कुटुंबांक हाचो लाव मेळोवन दिवपाचो यत्न सरकारचो आसा. फाल्यां गोंयांतूय ह्या येवजणेचें लॉन्चिंग जाता. आतां सरकार ही येवजण तयार करतलो, लॉन्च करतलो, जागृताय करतलो आनी बसतलो. त्या येवजणेचो लाव जर घेवपाक जाय जाल्यार तुमकां समाज म्हणून सरकारा कडेन वचोन तुमच्या समाजांतल्या गरजवंतांक लोकांक ह्या येवजणेचो लाव मेळोवन दिवचो पडटलो. ह्या येवजणे कडेन तुमी कशें कितें पळयतात? आतां मेरेन ही येवजण घोशीत जाल्या उपरांत सरकारचो खंयचोय घटक हो तुमच्या समाजा कडेन किंवा तुमच्या वेवसायान असलेल्या लोकां कडेन कोण अधिकारी किंवा कोण लिडर पावलो काय कितें? आनी ही येवजण लॉन्चिंग जाल्या उपरांत तुमी कशा पद्दतीन ह्या येवजणेचो लाव तुमच्या लोकांक मेळोवन दितले? अजून पर्यंत हरशी एक्चुली ही विश्वकर्मा म्हणजे मेन आमच्या समाजाक लागून एक्चुली येवजण आहा पळय, अजून पर्यंत आमचे कडेन कोणूच सरकारी अधिकारी आमचे संस्थे कडेन किंवा पदाधिकारी कडेन अजून पर्यंत कोण पावूंक ना की बाबा अमके दिसा आमचे लॉन्चिंग आहा, तुमी तुमची सगळ्या लोकांक घेवन या म्हणून. तरी पूण म्हाका ही भायरसून खबर कळ्ळ्या की भायरसून की बाबा हें अशें अशें आसा, अमके दिसा 17 तारखेक लॉन्चिंग आहा, तुमी या म्हणून. पूण म्हाका दुसऱ्या मनशान सांगलां, पूण सरकारा कडून आमकां अजून पर्यंत कांयच येवंक ना. पूण तरी पूण कांय प्रॉब्लम ना, आमी हे येवजणेचो खूब सगळ्या लोकांक लाभ घेवपाचो प्रयत्न करतले. पूण हांव इतकेंच सरकाराक विनंती करतां की हे येवजणेक जे पेपर वर्क आहा पळय ते लिस्ट दवरलेले बरें, कमीत कमी पेपर वर्क. सो जे कोणाक आमी मनशाक खरेंच गरजवंत आहा ताका जेन्ना आमी घेवन येतले सो ताका चड त्रास जावं उपकारना. तेजें काम जाता तितकें इजी वन विंडो काम जालें जाल्यार बरें जातलें. अशें तरी हांव सरकाराक सांगूंक सोदतां की तेंच्यांनी इतकें तें इजी करपाचें आनी सुटसुटीत कामां करपाचीं की कामूय फास्ट जावंक जाय आनी त्या मनशाकूच त्रास जावं उपकारना. येस. साईश बाब, तुजें कितें म्हणणें ह्या येवजणेचेर? म्हाका म्हणजे लोकांक ते लायनीक रावचे पडपाक जायना चड. म्हणजे तेंचें पोट चालपाक जाय मुख्य म्हटल्यार. आयज समज काम करूंक ना जाल्यार ताका दिसावडो मेळचो ना. बरोबर. म्हणजे म्हाजो विचार तसो आसता. चड 2-3 दीस ओके आसा. ताका जर 15 दीस जर त्या स्किमीक लागून जर भोंवचें पडत जाल्यार मागीर ताका लुकसाण. ना, ही स्कीम जी आसा ती पोर्टल पद्दतीन केल्या, म्हणजे ऑनलायन पद्दतीन. पोर्टलाचेर वचोन त्या पोर्टलाचेर सगळें रजिस्ट्रेशन करप आनी मागीर तुमची नोंदणी करप, अशा पद्दतीची ही स्कीम आसा. आनी ताच्या खातीर सरकार आपल्या पद्दतीन वेगवेगळ्या वाठारांत तालुका स्तरीय आसत किंवा राज्य स्तरीय अशा पद्दतीची एक यंत्रणा तयार करतले, ज्या जाग्यार तुमी वचपाचें आनी ते पोर्टलाचेर रजिस्ट्रेशन करपाचें. जशें चंद्रशेखर बाबान सांगलां की येवजण आसली म्हणून जायना, ती सुटसुटीतपणां त्या येवजणेन आसपाक जाय. ह्या लोकांच्यो जी परिस्थिती आसा तेंची शैक्षणीक सामाजीक परिस्थिती समजून घेवपाक जाय. तुम्ही प्रत्येक गजाली खातीर जर हो परवानो हाड, ती एनओसी हाड, तो सर्टिफिकेट हाड, ही सर्टिफिकेट हाड, अशें जर जावपाक लागले जाल्यार लोक मागीर विचार करतात की हे सगळें करच्या परस नाकात ती येवजण, अशी एक परिस्थिती ही निर्माण जाल्लेली आसा. दुसरी गजाल, ज्या पद्दतीन आमचे पंतप्रधान वेगवेगळ्यो येवजण्यो वेगवेगळे कार्यक्रम जाहीर करतात, त्या उपरांत त्या पक्षा कडल्यान त्याचें स्वागत जाता, सगळें जाता. पूण 15 ऑगस्टाक जाहीर जाल्ल्या ह्या येवजणेची म्हायती गोंय सरकारान किंवा गोंय सरकारच्या संबंधीत खात्यान हे जे घटक आसात, ज्या घटकांक ह्या येवजणेचो लाव मेळपाक जाय, त्या घटकां मेरेन खंयचोच अधिकारी किंवा खंयचोच फुडारी आजून मेरेन पावूंक ना. ह्या वयल्यान गोंय सरकार किंवा गोंय सरकारचे संबंधीत खाते ह्या येवजणे कडेन सिरियसली पळयता काय ना असो प्रश्न हो निश्चितूच उप्रासता. आतां हे जे वेगवेगळे घटक आसात त्या वेगवेगळ्या घटकां कडेन सरकार खरेंच पावला काय कितें? आतां हे जे घटक आसात तांची संख्या ही खूब कमी आसा. मतदानाच्या दृश्टिकोनांतल्यान, वोट बँकेच्या दृश्टिकोनांतल्यान अगदी नगण्य अशा पद्दतीची ही संख्या असल्या कारणान तांच्या कडेन दुर्लक्ष जाता काय कितें असोय प्रश्न विचारचो पडटलो. ओबीसी कडेन फक्त ओबीसीतल्या भंडारी समाजा कडेनूच मतां जास्त असल्या कारणान त्याच समाजा कडेन सगळ्यांचें चड लक्ष वयता आनी हेर म्हणजे 19 घटक आसा ओबीसी, त्या हेर समाजा कडेन सरकारचें दुर्लक्ष जाता काय कितें, ह्या सगळ्या प्रश्नांच्यो जापो, ह्या सगळ्या प्रश्नांची उतरां ही सरकाराक दिवची पडटली. 16 ते 17 हजार लोकसंख्या ह्या चारी समाजाची गोंयांत आसात आनी ते विखुरलेले आसात वेगवेगळ्या मतदारसंघांत. तांची एक गट्टा अशी मतां ना, त्या खातीर तांकां कोणूच विचारना. अशा पद्दतीन जर आमचे फुडारी
किंवा आमचे सरकारी अधिकारी जर फक्त वोट बँकाच्या नदरेंतल्यानूच जर लोकां कडेन पळोवंक लागले जाल्यार ज्यो कितें येवजण्यो जे कितें योजना जे कितें कार्यक्रम ह्या वेगवेगळ्या घटकांक उबारी दिवपाक लागून उर्बा दिवपाक लागून जे तयार जातात त्यो योजना ते कार्यक्रम यशस्वी जातले काय कितें ह्या प्रश्नाचें उत्तर हें सरकाराक दिवचें पडटलें. आयच्या ह्या घटकेक आयच्या ह्या वार्तालापांतल्यान आमी समजून घेवपाचो प्रयत्न केलो की गोंयांतल्या विश्वकर्मा मनुमय ब्राह्मण समाज जो विश्वकर्मा समाज चारी समाज जाका आमी म्हणटात त्या समाजाचे सद्यस्थिती कितें तांची सामाजीक आर्थीक परिस्थिती कितें तो समाज कशा पद्दतीन अजून मेरेन फाटीं उरला आनी त्या समाजाक जर उर्बा आमी दितले त्या समाजाक जर आमी मुख्य प्रवाहान हाडटले आनी त्या समाजाक खरोखरूच ह्या येवजणेचो लाव जर मेळून दितले जाल्यार तातूंतल्यो अडचणी कितें आसात तें आमकां चंद्रशेखर बाब आनी साईश बाब हांणी पटोवन दिले. आमी ह्या येवजणेच्या लॉन्चिंगाच्या निमतान एक विनवणी करूंक सोदतात राज्य सरकार कडेन की गोंयांत 17 ते 18 हजार लोकसंख्या असलेले हो चारी समाज आनी हेर बाकीचे जे घटक आसात ह्या सगळ्या येवजणेंतले तांची लोकसंख्या ही व्हडली ना आनी अशा वेळार ह्या येवजणेचो जर खरोखरूच आदर्श पद्दतीन जर सरकार तेचें इम्प्लिमेंटेशन जर करतलो जाल्यार ह्या लोकसंख्येच्या दृश्टीन खूब कमी असलेल्या समाजा कडेन सरकारी अधिकारी पावपाक जाय त्या सगळ्या घटकांक ही येवजण योग्य पद्दतीन एक्सप्लेन करपाक जाय तांकां प्रक्रिया सुटसुटीत करून ताचो लाव मेळोवन दिवपाक जाय आनी ह्या समाजाक उबारी मेळोवन दिवपाक जाय. अशाच पद्दतीन जर हाची कारवाय जाली जाल्यार म्हणपाक येता की सरकारचो उद्देश आनी सरकारचें ध्येय आसा तें साध्य जालें. चंद्रशेखर बाब आनी साईश बाब तुमी म्हाका दिसता पयल्या फर्स्ट टायम हांवें तरी म्हाज्या पत्रकारितेन केन्नाच चारी समाजाचो समाज म्हणून खंयच्या प्लॅटफॉर्माचेर चर्चा जाल्ली किंवा अशा पद्दतीन खंयचो विशय चर्चेक येयल्लो हांवें तरी पळोवंक ना. म्हाका दिसलें विश्वकर्मा येवजण जेन्ना येयली तर गोंयान विश्वकर्मा समाज आसा काय कितें आनी जेन्ना हांवें ताचो सोद घेवपाचो यत्न केलो तेन्ना म्हाजो संबंद तुमच्या कडेन येयलो आनी जरी समाज म्हणून तुमच्या कडेन जरी दुर्लक्ष जालें असलें तरी आमच्या प्रत्येकाच्या गांवांत चारी ह्या नांवाचो एक अवलिया आसाच ज्या अवलियाच्या हातान एक अशी कला आसा तो आपल्या कलेचेर वेगवेगळे जे तांत्रीक गजाली आसात त्यो सोडयता. तुमकां तुमच्या समाजाक आमच्या कडल्यान खूब खूब शुभेच्छा. ह्या येवजणेचो लाव तुमकां खऱ्या अर्थान मेळोवन तुमचो समाज फुडें वचचो आनी मुख्य प्रवाहान येवचो आनी ज्यो कितें अडचणी आसात ज्यो आतां तुमी उलयले त्यो अडचणीचेर मात करपाची तांक ही तुमच्या समाज संघटनेक प्राप्त जावची आनी जे उद्देश आहा सरकारचे की ह्या वंचीत आनी फाटीं उरलेल्या घटकांक मुख्य प्रवाहान हाडून तांकांय विकासाच्या मुख्य प्रवाहान हाडचो ते सगळें साध्य जावचें. तुमी हांगा येयले तुमचो वेळान वेळ काडून आमच्या कडेन आयज ह्या वार्तालापाच्या कार्यावळीन तुमी वांटेकार जाले तुमचे खूब खूब धन्यवाद. धन्यवाद.